नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नवरात्रोत्सवासाठी नगरहून श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचं आगमन सकाळी बुराणानगर येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात उत्साहात झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात ही मानाची पालखी वाजत गाजत व गुलालाचे उधळण करत मंदिर परिसरात ठेवण्यात आली. पालखीचे वंश परंपरागत मानकरी भगत कुटुंबियांकडून पालखीचं उत्साहात व भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. मुख्य पुजारी ॲडव्होकेट विजय भगत, सौ दुर्गा भगत यांनी पालखीच्या आरतीकडून साडी चोळी अर्पण केली. तिसऱ्या माळेनिमित्त सकाळी तुळजाभवानी देवीची विधिवत महापूजा पुजारी भगत परिवाराने केली. यावेळी देवीस परिधान केलेले उंची वस्त्रे, सुवर्ण व रजत अलंकार तसेच आकर्षक पुष्पमाळांमुळे देवीचे रूप अधिकच प्रसन्न विलोभनीय दिसत होते. यात्रेनिमित्त गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी ॲडव्होकेट अभिषेक भगत, राजेंद्र भगत, कुणाल भगत, अंजली भगत, कविता भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, ऋषिकेश भगत, ॲडव्होकेट अजिंक्य भगत, वैभवी भगत, कुणाल भगत, अंकिता भगत, संकेत भगत, रोहन भगत, अक्षदा, शिवानी भगत, वेदिका भगत, शताक्षी भगत उपस्थित होते. आई राजा उदय उदय, आई जगदंबेच्या जय घोषणा या बुरानगर नगरीमध्ये तुळजाभवानीची पालखी तिसऱ्या माळेला येते आणि मोठा यात्रा उत्सव साजरा केला जातो. आता सकाळी पालखी या ठिकाणी आले आणि पालखीची सगळं भगत कुटुंबाच्या हस्ते सगळी पूजा, तिची आरती झाली आणि त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकार, मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये देवीची आरती आणि पालखीची आरती या ठिकाणी आता संपन्न झालेली. या पालखीच्या दर्शनामुळे सगळ्या लोक भाविकांना एक प्रसन्नता मिळते. त्यामुळे संपूर्ण शहरच नाही तर जिल्ह्यातून भाविक या तिसऱ्या माळेला यात्रेनिमित्त या ठिकाणी येत असतात. आज पण आपण पाहिलं असेल तर या भाविकांची मोठ्या प्रमाणात पावसामुळे पण आज जरा शांती मिळाली असल्यामुळे भरपूर प्रमाणात लोक या पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर पालखीचा उत्सव नंतर मंदिराला 5 प्रदक्षिणा मारून मालकी गावात खेळून नंतर नागरदेवळ मार्गे भिंगरला हे रात्री जात असते. सदरची परंपरा गेल्या हजारो वर्षापासून अखंडपणे चालू आहे आणि या परंपरेला कधीही कुठल्याही प्रकारे खंड आज पडलेला नाही. आणि ही जगदंबे यानंतर हीच पालखी तुळजापूरला जाते आणि आई जगदंबेचे सीमोल्लंघन आमच्या हस्ते तुळजापूर नगरीमध्ये होतं आणि देवीची साक्षात मूर्ती पालखीमध्ये बसून सीमोल्लंघन केलं जातं. आणि खऱ्या अर्थाने विजयादशमीचा सण हा मोठ्या उत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये साजरा केला जातो. तर सर्व भाविकांना विनंती, पालखी आज आहे, पालखीच्या दर्शनासाठी आपण संध्याकाळी 5 पर्यंत या ठिकाणी येऊ शकता. आई जगदंबेचं दर्शन होऊ शकतं आणि आपण सर्वांनी या यात्रेत भाविकांनी याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा मी काळजी घ्यावी. आपले दागिने आपण सांभाळावे आणि सुरक्षा आपण करावी स्वतःची पण. आणि या पालखीचं आई भवानीचं सगळ्यांनी दर्शन घ्यावं. जगदंब जगदंब. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.